नमस्कार. द बॉस लेडी पॉवरकास्टच्या आजच्या भागात मी राखी आणि मी राजश्री आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. घर नाही चार भिंती, घर म्हणजे देखणी कृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची आणि भावनिक गरज आहे. आपल्या आयुष्यभराची जमापुंजी साठवून प्रत्येक माणूस एक सुरक्षित आणि सुंदर घर घेण्यासाठी गुंतवतो. हो ना. घराला घरपण देणारी नेहमी एक स्त्री असते, महिला असते. आणि अशीच महिला जर आपलं सगळ्यांचं घर बांधत असेल तर ते किती सुंदर असेल, नाही का? तर आज आपण आपल्या पॉवरकास्टच्या एपिसोडमध्ये अदिती तेरे पगार मॅडमचा खूप खूप मनापासून स्वागत करूया. अदिती मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. चला तर मग आपण सुरुवात करूया अदिती ताईंच्या या सुंदर आणि इन्स्पायरिंग प्रवासाला. गेली 22 वर्ष त्यांनी कसा लोकांचा विश्वास जिंकून अनेक घरं बांधली आणि आर्किटेक्ट टू डेव्हलपरचा प्रवास कसा होता हे आपण जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. अदितीताई, तुमचं स्वागत. आम्ही दोघी खूप एक्सायटेड आहोत, कारण हा विषय जरा हटके आहे, तर याबद्दल जास्त जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर आपण 20-25 वर्ष मागे जाऊया की तुमची निर्मिती क्रिएशन ग्रुपची सुरुवात कशी झाली. निर्मिती क्रिएशन किंवा हे जो माझा काही आर्किटेक्चरल प्रवास आहे याबद्दल सांगायचं तर जसं सगळ्यांचे कोर्स संपतात, मग सगळे जॉबला लागतात, तसं मीही जॉब केला. जवळजवळ 10 महिने वर्षभर जॉब केला. पण ते जॉब सॅटिस्फॅक्शन किंवा तुम्ही जेव्हा आर्किटेक्ट होता तेव्हा तुम्ही एक क्रिएटिव्ह माइंडनी बाहेर पडत असता. तुम्ही आर्किटेक्चर पूर्ण करता म्हणजे काय, तुमच्याकडे काहीतरी क्रिएटिव्हिटी असते. पण जर ती क्रिएटिव्हिटी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देणारी नसेल तर कसं एक तुम्हाला सफोकेटिव्ह फील होतं. तसं काहीसं व्हायला लागलं. मी अचानक एक दिवस जॉब क्विट केला. जॉब क्विट करून म्हटलं स्वतःला काहीतरी अपग्रेड करावं. त्यावेळेला कम्प्युटर्समध्येही वेगवेगळे कोर्सेस आलेले. म्हटलं आपण ते काहीतरी 3-4 महिन्याचा गॅप घ्यावा आणि असं काहीतरी एक नवीन काहीतरी शिकावं म्हणून मी ते चालू केलं. आणि मला नाही माहीत नक्की काय झालं, पण त्या 3 महिन्याच्या आत मला जवळजवळ 2 इंटिरियरची कामं आली. म्हटलं चला शिकता शिकता काहीतरी करून बघूया म्हणून मी ती इंटिरियरची कामं चालू केली. ती इंटिरियरची कामं संपेपर्यंत बंगलो डिझाईन किंवा लेआउट डिझाईन असं छोटी मोठी अजून कामं आली. तर ते 3 महिने मी विचार केला होता, ते कुठे वर्ष गेलं हे मला कळलं नाही. पण ते आपोआप सुरू झालं आणि खूपच बेसिक लेवलला होतं. म्हणजे मी कधी असं विचार नाही केला की मी काहीतरी असं फर्म काढेन किंवा काय. पण वर्षभराचा प्रवास मागे वळून बघितल्यावर कळलं की आपण केलंय. आणि आपण जे विचार करत होतो की आपण कुठेतरी मोठ्या ठिकाणी जॉब ॲप्लिकेशन करायच्या आधी काहीतरी स्वतःला अपग्रेड करूया, ते कुठेतरी वेगळ्या वाटेवर राहिलं आणि मी वेगळ्या वाटेवर असं काहीतरी ते झालं. आणि तुमचं वर्क सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळालं. हां, कारण त्याच्यात खूप मजा यायला लागली थोडक्यात मला. आणि नंतर मग फॅमिलीमध्ये पेरेंट्सनी किंवा फॅमिली रिलेटिव्सनी थोडंसं पुश केलं की असंच नुसतं काम करण्यात काय पॉईंट आहे, तू काहीतरी स्वतःची फर्म काढ म्हटल्यावर मग नाव शोधण्यापासून झालं की नावही मग ही जी फील्ड आहे या फील्डला शोभेल असंच की आपण काहीतरी क्रिएट करतोय. त्यातनं ते निर्मिती हे नाव आलं. त्यामुळे ते निर्मिती क्रिएशन मी 2002 साली जवळजवळ चालू केला आणि आता झाली आहेत 22. मग मला याला लागूनच एक प्रश्न आहे की आर्किटेक्ट ते डेव्हलपर ही जर्नी कशी सुरू झाली तुमची. तुम्ही म्हणत होता की तुम्ही इंटिरियर करत होता आधी, मग त्यातूनच तुम्ही तिथे गेलात. म्हणजे ते कसं होतं की पहिलं इंटिरियर केले, मग बंगलो डिझाईन आलं, लेआउट डिझाईन आले, मग कोणी बिल्डिंगचं एलिव्हेशन वगैरे, असं माझा आर्किटेक्चरल प्रवास सुरू झाला होता. पण जसं आपलं सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा कुठलं तरी प्रोफेशन चूज करतो आणि प्रोफेशन कंप्लीट करतो त्यानंतर तुम्ही कुठेही फ्रेंड्स ग्रुपमध्ये जा किंवा रिलेटिव्समध्ये जा, ते जनरली कुठच्या ना काय कोणीतरी त्या विषयावर टॉपिक हे काढतात. पण कधी काय कुठे फरक पडेल, कुठे काय हेल्प होईल हे सांगू नाही शकत. तर असंच एका लग्नात एका फॅमिली फंक्शन म्हणजे लग्न होतं
आणि त्याच्यात एका म्हणजे ते लांबचे रिलेटिव्ह होते, त्यांनी सहज विचारलं की आमचं घर आता जुनं झालं आणि आम्हाला बिल्डिंग बांधायची आहे, तर तू काही हेल्प करशील का? तर मी म्हटलं हो, मी आर्किटेक्चरल काम ऑलरेडी करते, तर मी तुम्हाला ॲज अन आर्किटेक्ट म्हणून हेल्प करू शकेन. गेले, भेटले आणि नंतर काय झालं माहीत नाही, पण त्यांनीच अचानक आम्हाला विचारलं की मग तुम्हीच डेव्हलपमेंट कराल का? त्यावेळेला तो भीतीदायक धक्का होता आमच्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही ठरवून काही केलं नाही, हे डेव्हलपमेंट म्हणा किंवा ॲज अन डेव्हलपर म्हणून आम्ही पुढे येऊ असा कधी आयुष्यात विचारही नव्हता. त्यामुळे आम्ही चुकून ढकलून नाही, मला वाटतं तुमची स्ट्रेंथ दुसऱ्यांना दिसली असेल म्हणून त्याने अप्रोच केलं असेल. नाही म्हणजे हे ऍक्सिडेंटली झालेले डेव्हलपर सुद्धा आज एवढ्या वर्ष टिकवून छान प्रोजेक्ट देऊ शकले, म्हणजे हे पण खूप कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. म्हणजे ते खूप भीतीदायक धक्का याच्यासाठी होता की तुम्ही जेव्हा आर्किटेक्चरल वर्क करता त्यावेळेला तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी देत असता आणि त्या क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला फायनान्स हा मुद्दा नसतो, तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी द्यायची असते आणि बिल जनरेट करायचं असतं. बरोबर. वेन इट कम्स टू डेव्हलपमेंट ॲज अ डेव्हलपर जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला खूप मोठी जबाबदारी होती, कधी विचारही केला नव्हता. म्हणजे डेव्हलपर म्हणून जर काम करायचं आहे तर पहिलं कंपनी फॉर्म करायची इथपासून सुरुवात होती. पण मग ही कंपनी सुद्धा चेंज झाली असेल, राईट? हो, ऑफकोर्स. कारण ही जी निर्मिती क्रिएशन अंडर मी फक्त आर्किटेक्चरल डिझाईन्स, लायझनिंग हे सगळं करत होते आणि वेरेज डेव्हलपमेंटमध्ये ऑफकोर्स ती एक वेगळी आमची पार्टनरशिपची आम्हाला कंपनी फॉर्म करायला लागली, कारण त्याच्यात आम्हाला फायनान्स जमा करायचा होता आणि फायनान्स जमा केल्याशिवाय डेव्हलपमेंट हा पार्टच होऊ शकत नाही. त्यामुळे डेव्हलपर म्हणून एक कंपनी फॉर्म करायला खूप त्याच्यावर चर्चासत्र झालं, खूप जण बसलो, बरंच काय काय झालं. पण तुम्ही आता त्या सुरुवातीला म्हणालात की लेडी डेव्हलपर किंवा काय, तर ह्यात मी एक सांगेन की मी लेडी डेव्हलपर काही स्वतःहून झालेलं नाही. ह्याच्यात मोठा वाटा माझ्या नवऱ्याचा आहे, संदीप पागार. त्यांनी त्यावेळेला मला एक फोर्स म्हणा किंवा सपोर्ट म्हणा किंवा त्यांच्या मनात असं होतं की काही झालं तरी पेपरवरती ॲज अन डेव्हलपर म्हणून तूच राहायचं. किती छान. कारण त्यांना असं वाटत होतं की एक जसं यांनी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की तुम्ही जेव्हा एक लेडी म्हणून तिकडे काहीतरी प्रेझेंट होत आहे त्यावेळेला तिथेच एक पहिला तुम्ही विश्वास जिंकलेला असतो. कारण लेडी म्हणून तुम्ही ज्या परफेक्शननी किंवा म्हणजे प्रत्येक गोष्ट अप टू द मार्क होतेच असं नाही, पण यू ट्राय टू डू इट, राईट. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की काही झालं तरी डेव्हलपर तू व्हायचं आहे. त्यामुळे मी म्हणेन मी आज लेडी डेव्हलपर झाले असेल तर ती त्यांच्यामुळे, कारण मी म्हणत होते त्यांनी डेव्हलपर व्हावं, पण ही वॉज लाईक नाही, तूच डेव्हलपर म्हणून साईन कर. तर अदितीताई, सामान्य मुली जेव्हा आर्किटेक्ट करतात तेव्हा त्या फर्ममध्ये जाऊन जॉब करणं आणि एक शांत लाईफ जगणं हे प्रिफर करतात. पण मग तुम्ही नोकरी केली, बिझनेस केलात, आज तो बिझनेस एवढे वर्ष, जवळजवळ 18-20 वर्ष तुम्ही करताय, चांगले चांगले प्रोजेक्ट दिले, पण मला जेवढं माहिती तेवढं रिअल एस्टेटमध्ये तेवढेच कष्ट पण आहेत. मग तुम्ही हे तुमचं बिझनेस आणि पर्सनल लाईफ कसं बॅलन्स केलं? तर पहिली गोष्ट, तुम्हाला सपोर्ट ही एक खूप महत्त्वाची गोष्ट असते. तुम्ही कुठेही काहीही अचीव करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट खूप गरजेचं आहे. जसं मी म्हटलं मगाशी की माझ्या नवऱ्याने मला डेव्हलपर म्हणजे होण्यासाठी भाग पाडला आणि त्याच्यामुळे आज मी लेडी डेव्हलपर म्हणून इकडे बसली आहे. तसंच म्हणजे त्याने जे मला प्रोफेशनल लेवलला हेल्प, सपोर्ट आणि ज्या ज्या गोष्टींसाठी गरज असते म्हणा किंवा जिथे जिथे उभं राहायला लागतं ते सगळं त्याने केलं. सेम वे होम फ्रंटवर माझी मुलं असू देत किंवा माझी आई असू दे, यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आणि ज्यामुळे मला वाटतं मी 20-22 वर्ष ह्याच्यात टिकून आहे. पण मी सांगताना हेच सांगेन की तुमचा जो तुमच्या कामासाठी असलेला अप्रोच आहे लोकांच्या टुवर्ड्स द पब्लिक किंवा टुवर्ड्स युअर कस्टमर, तो जो अप्रोच आहे त्या अप्रोच बरोबर लागणारा जो पेशन्स आहे, हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात टू बॅलन्स एव्हरीथिंग. म्हणजे नुसतं असं नाही आहे की तुम्ही प्रोफेशनली काहीतरी अचीव करताय किंवा तुम्ही पर्सनल लाईफमध्ये काही अचीव करताय. तुम्हाला सगळ्याचा
समतोल राखता आला पाहिजे. आणि त्यासाठी तुमचा अप्रोच आणि पेशन्स ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नाही, यालाच म्हणजे कंटिन्यू करत मी विचारते की आपण बिझनेस पर्सनल आपण केलं बॅलन्स, किंवा त्या गोष्टी जर आपल्याला चॅलेंज असतात ॲज अ लेडी तर आहेतच, पण हा बिझनेस असा आहे की ज्याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की लोकांचा विश्वास किंवा लोकांची पूर्ण आयुष्यभराची कमाई या घरांना आपण दिली जाते. पण मग ती क्वालिटी मेंटेन करणं हे सुद्धा एक वेगळं चॅलेंज आहे. त्यासाठी आपली कंपनी काय वेगळं करते? जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही जेव्हा डेव्हलपर म्हणून स्टार्ट केलं तेव्हा आमचं हे काही पिढीजात आलेला एखादा बिझनेस आहे किंवा असं काही नव्हतं. पण तेव्हा आम्ही लोकांना अप्रोच म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हाही आम्ही 2-3 आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स मिळून आम्ही एकत्र आलेलो होतो. आणि त्यावेळेला आम्ही हे ठरवलेलं होतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट डिलिव्हर करणार तेव्हा ती एखाद्या प्रोफेशनल माणसाने डिलिव्हर केली आहे, हा फरक लोकांना कळला पाहिजे. आणि हे देण्याचं म्हणजे अगदी मी ॲट पार नाही म्हणणार, पण जेवढं आम्ही बेस्ट देऊ शकलो किंवा क्वालिटी म्हणा किंवा एक प्रामाणिकता म्हणा आमच्या कामात, ते आम्ही मेंटेन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि करत राहू. पण द रिझन इज की आम्ही प्रोफेशनल म्हणून हे सगळं करतोय, आम्ही बिझनेस म्हणून नाही करत आहे. तर त्यामुळे आमचा तो जो अप्रोच टुवर्ड्स द कन्स्ट्रक्शन आहे तो एक प्रोफेशनल अप्रोच आहे. आणि आम्ही त्यातनं काय बेस्ट देऊ शकतो, किती प्रामाणिकतेने देऊ शकतो ते बघतोय. कारण हेच शेवटी तुम्हाला तुमच्यावरचा ट्रस्ट देऊन जातं. लोकांचा ट्रस्ट तेव्हाच बसतो जेव्हा तुम्ही तसं डिलिव्हर करता. मग मला म्हणजे हे ट्रस्टवरूनच मी आता विचारते की लोक घर घेताना कधी विश्वास ठेवतात, कधी विश्वास ठेवत नाहीत, त्यांना चांगले वाईट अनुभव आलेले असतात. मग तो विश्वास ठेवण्यासाठी आपण म्हणजे मला विचारायचं आहे की एखादं घर खरेदी करायचं तर आपण डायरेक्ट जाऊन घर खरेदी कधीच करत नाही. घर खरेदी करताना आलेल्या लोकांच्या शंकाही तेवढ्याच असतात, कारण सामान्य माणसाला रिअल इस्टेट किंवा रिडेव्हलपमेंट जे आता भरपूर चाललंय त्याच्याबद्दल फार माहिती नाही आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? कुठचंही बिल्डिंग बांधणं ह्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही कोणास म्हणजे ओपन प्लॉटवरती बिल्डिंग बांधताय की कोणा ऑलरेडी असलेल्या बिल्डिंगला तोडून नवीन बिल्डिंग, हे वेगवेगळे अप्रोच झाले. पण जेव्हा ते कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे तुम्ही मला विचारलं की लोकांचा विश्वास कसा तुम्ही घेता, तर मी म्हटलं तसं आम्ही आमचं पहिली बिल्डिंग केली, त्या बिल्डिंगच्या कम्प्लिशनपर्यंत दुसरी बिल्डिंग आली, तिसरी, असं ते रोल होत गेलं. नाही, म्हणजे मी हे विचारण्याचं कारण हे होतं की मुंबई सारख्या शहरामध्ये असे बरेचसे बिल्डर्स आहेत किंवा बरेचसे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू आहेत, पण अनेक प्रोजेक्ट बद्दल आपण हे ऐकतो की हा प्रोजेक्ट सुरू तर झाला पण तो बंदही पडला काही कारणास्तव किंवा हे. तर मग सामान्य लोकांच्या मनामध्ये ही भीती पण आहे रिअल इस्टेटच्या बाबतीत. आणि मग तुमच्या कंपनीने तो विश्वास आजही खरं टिकवून ठेवला. तर त्यासाठी म्हणून मी विचारलं, कारण रिअल इस्टेट किंवा घर हे खरंच जिव्हाळ्याचा विषय आहे, पण लोकांना त्याबद्दल तेवढी माहिती नाही. लोकांना माहिती नाही असं मी 100% नाही म्हणणार, कारण हल्ली लोकांना गुगल आणि इतर गोष्टी इतक्या इझिली सोशल मीडिया एवढं अवेलेबल आहे. त्यामुळे लोकांना बऱ्यापैकी त्याच्यात आहे नॉलेज. पण ते कुठचं नॉलेज कुठे घ्यायचं आहे, कोणावर कसा ट्रस्ट ठेवायचा आहे, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला समोरच्या कस्टमरचा जेव्हा ट्रस्ट गेन करायचा आहे त्याच्यासाठी मगाशी मी म्हटलं तसं महत्त्वाची गोष्ट एक तर तुमचा पेशन्स, की तुम्ही त्यांच्यावर कसं डील करताय आणि ते डील करण्यासाठी हाऊ यू आर अप्रोचिंग. आणि नुसतं अप्रोच नाही, अप्रोच केल्यानंतर त्यांचं सॅटिस्फॅक्टरी डिलिव्हरी कशी देतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं आम्ही शक्य तेवढं ह्या 3 गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करून मेंटेन करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे. आता आपले हे जे कॉन्व्हर्सेशन चालू आहे, तर मला बिल्डर ह्या क्षेत्रात एक महिला म्हणून, म्हणजे बिल्डर म्हटलं की पुरुषच डोळ्यासमोर येतात आपल्या, तर ह्या मेल डॉमिनेटेड क्षेत्रात एक महिला म्हणून घट्ट पाय रोवून उभं राहायला तुम्हाला काही अडथळे आले का, की चॅलेंजेस आले का? म्हणजे असं विचारते मी, आले असतील तर काय त्यांच्याबद्दल सांगाल?
चॅलेंजेस म्हणाल तर आपण कुठेही हो. कुठच्याही फील्डमध्ये गेलो तरी हो, आपल्याला yes. चॅलेंजेस बरोबर. हे आहेतच. पण ॲज अ जे मेल डॉमिनेटेड जसं तुम्ही म्हणालात एक क्षेत्र आहे आणि त्याच्यात जेव्हा मी हे काम करते, ऑफकोर्स सुरुवातीला तर विश्वास बसतानाही खूप कठीण झालं होतं कोणाला की. आणि जे फॉर एक्झाम्पल आता जेव्हा आम्हाला कामं मिळत होती त्यावेळेला जेव्हा सोसायटी किंवा टेनंट ओनर जेव्हा आम्हाला अप्रोच करत होते त्यावेळेला त्यांचा माझ्यावर नक्कीच विश्वास बसत होता, ज्या बेसवरती आम्ही आतापर्यंत आम्हाला कामं मिळाली. जसं आपण मगाचपासून बोलतोय की मे बी माझं त्यांच्याबरोबरचं कनेक्शन जे आहे ते म्हणजे एका कामातून दुसरं काम, पण दुसरं काम मिळताना माझं पहिल्या कामाबरोबरचं रिलेशन, पहिल्या ओनरबरोबरचं रिलेशन आजही तेवढंच आहे. पण जेव्हा एका कामातून दुसऱ्या कामात जातोय तेव्हाही बऱ्यापैकी ते आमच्यावर ट्रस्ट ठेवून आम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत आलो. पण जे तुम्ही म्हणताय की कुठे अडथळे येतात, तर जेव्हा आता बिल्डिंगसाठी त्यांनी आम्हाला अप्रोच केला, आम्ही पुढचं सगळं करून आता बिल्डिंग बांधतोय, पण आता पार्ट येतो सेल्सचा. जेव्हा सेल्स पार्ट येतो, स्पेशली माझ्या केसमध्ये म्हणाल तर मी ॲज अन आर्किटेक्ट प्रोफेशनल म्हणून बाहेर पडले होते. जेव्हा मी बाहेर पडले, मला खरोखर जोपर्यंत मी डेव्हलपर झाले नव्हते तोपर्यंत मला सेल्स आणि मार्केटिंग ह्याच्यातला फरकही माहीत नव्हता की सेल्स काय असतं आणि मार्केटिंग काय असतं. पण म्हणाल ना तर हे शिकवून कसं गेलं, तर अगदी छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट जमा करणं, रीडिंग करणं किंवा ते प्रॉपर तिथपर्यंत घेऊन येणं की तुम्ही काम चालू करू शकता आणि नंतर बांधकाम करणं, तिथपर्यंतचं सगळी कामं केलेली होती. पण ॲज अ डेव्हलपर मला सेल्स क्लोजिंग काय असतं हे पण शिकवून गेलं की सेल्स क्लोजिंग, कारण मी म्हटलं तसं मला अजिबात माहीत नव्हतं की मार्केटिंग आणि सेल्समध्ये डिफरन्स काय आहे. हाच तर फरक आहे ना, मला असं वाटतं, नोकरी आणि व्यवसाय. म्हणजे तुम्ही नोकरी कराल तर 8 तास नोकरी कराल, काम कराल, घरी याल, रिलॅक्स व्हाल. पण व्यवसाय करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, सिन्स फ्रॉम स्क्रॅच तुम्हाला सगळं करायचं आहे. शिकवून जातं. म्हणजे मी म्हणेन 20-22 वर्षात छोट्या छोट्या गोष्टीतनं इतकं शिकलं गेलंय ना की आता आपण सांगू शकतो की काय प्रोबॅबिलिटीज होऊ शकतात. जर या व्यक्तीने हे म्हटलंय तर काय प्रोबॅबिलिटी होऊ शकते, हे म्हणजे आता तेवढं कळतंय. पण प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवल्यामुळे मला वाटतं की म्हणजे तेच सगळे चॅलेंजेस होते. तुम्ही म्हणालात तसं की सेल्स आणि मार्केटिंग ह्याच्यातल्या डिफरन्सपासून सुरुवात होती. पण सुरुवातीला व्हायचं की सेल्समध्ये अरे लेडी डेव्हलपर आहे, बिल्डिंग कंप्लीट करणार का, असे सगळे क्वेश्चन यायचे. पण झालं त्यातनं इथपर्यंत. नाही, पण मग असा एखादा अनुभव जो आपल्याला लक्षात राहतो की मी कदाचित लेडीज म्हणून मला इथे वेगळी ट्रीटमेंट दिली गेली आणि कदाचित माझ्या जागी कोणी मेल असतात तर त्याला वेगळी ट्रीटमेंट दिली गेली, असा एखादा अनुभव? असं डे टू डे लाईफमध्ये प्लस मायनस काही ना काहीतरी होत असतं. पण प्राऊडली एक गोष्ट सांगेन की एकदा आम्ही जेव्हा एका प्रोजेक्टचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन होतं आणि त्या दिवशी त्या रजिस्ट्रारचा लास्ट डे होता आणि त्यामुळे इतकी गर्दी होती त्यांच्या इकडे की त्यांना बरेच जण भेटायला येत होते किंवा काय, म्हणजे खूप गर्दी होती. पण लकीली त्या दिवशी आमचं रजिस्ट्रेशन झालं. मग रजिस्ट्रेशन झाल्यावर मी माझी पार्टनर आम्ही त्यांना पेढे म्हणजे स्वीटचा बॉक्स घेऊन गेलो. तर त्यांनी उभं राहून आम्हाला हात मिळवून कॉंग्रॅच्युलेट करून एवढं सांगितलं की माझ्या करिअरच्या एवढ्या वर्षात लेडी मराठी डेव्हलपर म्हणून कोणीतरी साईन केलं आणि ॲटलिस्ट माझ्या शेवटच्या दिवशी हा म्हणे मला खूप प्राऊड आहे. हे खूप लक्षात राहिलेली, म्हणजे असं ॲप्रिसिएशनही मिळतं. बरेचदा लोक काही विश्वास नाही ठेवत, त्यामुळे चांगले वाईट अनुभव आहेत. पण मला वाटतं आपण चांगले अनुभव घेऊनच आणि ते शेअर करून पुढे जावं. बरोबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणताय ना की शिकवून जातात, तर मला पुढचा प्रश्न माझा हाच आहे की असे कोणते प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला काहीतरी देऊन गेलेत आणि असे कोणते प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला शिकवून गेलेत? आता प्रत्येक प्रोजेक्ट म्हणाल तर प्रोजेक्ट चालू करण्यापासून म्हणजे त्या ओनरकडनं प्रोजेक्ट आपल्यापर्यंत येणं आणि नंतर तो डिलिव्हर करणं आणि त्यावेळेला तो सेल करणं,
तर मला वाटतं तो ओनर असेल किंवा परचेसर असेल, माझा एखादा फ्लॅट घेणारा परचेसर असेल, ही प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जाते. प्रत्येक वेळेला प्रत्येक चॅलेंज हे वेगवेगळंच असतं, त्यामुळे ती प्रत्येक व्यक्ती आपल्याला शिकवून जाते. त्यामुळे पण तुम्हाला काही किस्से आठवतात किस्से का? म्हणजे देऊन काय केलं हे मी सांगू शकेन. प्रख्यात सुप्रसिद्ध गायक श्री सुदेश भोसले ह्यांची बिल्डिंग जेव्हा आम्ही करत होतो त्यावेळेला मी शिकले, पण मला ते देऊनही खूप काही गेले. म्हणजे आर्किटेक्चर हे काय आहे तर इट्स अ व्हिजन, इट्स अ विजनरी वर्क, विजनरी क्रिएटिव्हिटी. पण ते व्हिजन ॲक्च्युअल काय असतं, ते लार्जर दॅन लाईफ कसं होऊ शकतं किंवा अजून त्याला काय साईड्स असू शकतात, हे मला वाटतं मला सरांनी शिकवलं. आणि थँक्यू टू हिम की त्यांच्यामुळे मी आज अजून काहीतरी आर्किटेक्चर फील्डमधलं काहीतरी वेगळं शिकू शकले. आणि ते काम मला काहीतरी वेगळं देऊन गेले की अख्ख्या गोरेगावात त्याला म्हणतात मिनी अँटेलिया. ओ वाव वाव वाव. पण ही खरंच किती छान गोष्ट आहे की सुदेश सर स्वतः या फील्डचे नाहीत, ते स्वतः ग्लॅमर आणि खूप छान सिंगर आणि हे, पण सरांनी एक माणूस म्हणून बघाल तर ते स्वतः खूप छान आर्टिस्ट आहेत. त्यांच्याकडे एक प्रचंड विजन आहे आणि त्या विजनसाठी त्यांनी पण मागचे 20-22 वर्ष काम केलंय, तेव्हा कुठे ती आता बिल्डिंग दिसते. लोकांना दिसताना बिल्डिंग दिसते, पण ते जे त्यांनी बघितलेलं एक म्हणजे त्यांचं जे विजन होतं की त्यांची बिल्डिंग कशी असावी, लोकांसाठी आणि स्वतःसाठी कशी युजफुल असावी, हे जे त्यांनी एक विजन त्यांच्याकडे होतं ना, म्हणून मी म्हटलं ते प्रोजेक्ट मला शिकवून आणि देऊन दोन्ही गेलं. वाव वाव, किती छान. म्हणजे तुम्हाला यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप वेगळा असेल सरांबरोबर. आणि मग एखादा असा, जसं राखीने विचारलं की वाईट अनुभव पण आलाच असेल, म्हणजे जसं सरांनी काहीतरी छान शिकवून गेले सर, किंवा ते प्रोजेक्ट आजही गोरेगावमध्ये गेल्यावर विचारलं जातं, जसं आपण मगाशी म्हणत होतो गप्पांमध्ये की विचारलं जातं की ही बिल्डिंग बांधणारी डेव्हलपर कोण आहेत. वाईट अनुभवांबद्दल मी एकच म्हणेन की मी कधीही वाईट अनुभव लक्षात ठेवत नाही. मी त्यातनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट टाइम ती सेम चूक किंवा तो वाईट अनुभव आपल्याला परत कसा नाही येणार ह्याच्यावरती काम करते. पण आणि मी तुम्हालाही सांगेन की कोणीही वाईट अनुभव कधी लक्षात ठेवू नका. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. आणि वाईट अनुभव लक्षात ठेवायचे नाही, तुम्ही बरोबर बोललात. पण एक असा वाईट अनुभव आहे सगळ्यांच्याच, म्हणजे तुमच्याच नाही, सगळ्यांच्याच आयुष्यात, कोविड-19. तर कोविड-19चा सगळ्यांवरच परिणाम झाला होता, अफेक्ट केलं होतं कोविड-19ने सगळ्याच क्षेत्रांवर. पण मग तुम्ही रिअल इस्टेटवर त्याचा काय परिणाम झाला, किंवा त्या दरम्यान तुमचे कोणते प्रोजेक्ट सुरू होते का, ते तुम्ही कसे टॅकल केले किंवा कसा मार्ग काढला कोविड-19 मध्ये? कोविड-19 म्हणाल तर त्यावेळेला आमचे 2 प्रोजेक्ट चालू होते. एक बिल्डिंग अर्धी होऊन म्हणजे काम थांबलं गेलं, आणि दुसरी बिल्डिंग तर अगदी 10-12 मार्चला आम्ही व्हेकेट केली होती आणि 21-22 मार्चला लॉकडाऊन लागलं. म्हणजे पहिल्या 8 दिवसात तर फक्त विचार करत होतो जे बाहेर गेलेत त्यांना परत आणायचं का, पण लॉकडाऊन जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत ते लोकही परत येणं शक्य नव्हतं. पण तरीही आपण म्हणतो ना, इफ यू थिंक पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याबरोबर होतात. तसंच ते होत गेलं. लकीली कॉर्पोरेशन ऑनलाईन चालू होती, त्यातनं माझे काही अप्रुव्हल्स वगैरे जे बाकी होते ते मिळाले. त्यातनं हळूहळू जसं जसं त्यांनी गव्हर्नमेंटने ओपन केलं आम्ही आमची कामं चालू केली. पण मी जे म्हटलं, एक बिल्डिंग माझी अर्धी होऊन बंद झाली होती. तर त्याच्या बाबतीत एक छोटा किस्सा आहे, तो फक्त सांगेन तुम्हाला की तेव्हा ना मला एका गव्हर्नमेंट फॉर्मची गरज होती आणि बाकी सगळं ऑनलाईन होतं, त्यामुळे ऑफिसेस चालू नसल्याने फॉर्म मिळणं पॉसिबल नव्हतं. तर जोपर्यंत फॉर्म मिळत नाही आणि ती फाईल पुढे जात नाही, आणि फाईल पुढे जात नाही तोपर्यंत मला अप्रुव्हल येत नाही, तोपर्यंत ती बिल्डिंग पुढे होत नाही. हे एक सिनारिओ फिक्स झाला होता आणि कुणीही जाऊन काहीच करू शकत नव्हतं, लॉकडाऊन होतं. पण तरी ते नंतर जसं जसं एक 3-4 महिन्यांनी त्यांनी हळूहळू ओपन केलं, कामं आमचे चालू झाली. पण ह्या बिल्डिंग रिलेटेड असं झालं की आम्ही पुढे काहीच
करू शकत नव्हतो, कारण तो काय फॉर्म, करणार? तो एक फॉर्म गरजेचा होता. बंद होतं आणि हा. सगळं. मला म्हणजे एक सहज सुचलं. मी माझे जसं आपण टीमवर्कमध्ये काम करतो की डेव्हलपर म्हणून सगळी कामं मी करते किंवा ॲज अन आर्किटेक्ट म्हणून पण मी सगळी कामं करते असं कधी होत नाही. तर तिकडे हेड ऑफिसमध्ये माझे जे काम करणारे होते त्यांना मी सहज कॉल केला की ना मला असा एक फॉर्म हवा आहे, तो मिळाला तर माझं सगळं झालं आहे. कसं असतं त्यावेळेला त्यांनी मला बरोबर एवढी मोठी हेल्प केलेली आहे. त्यांनी मला फोनवर सांगितलं, मॅडम आपका लक बोलो या ये बिल्डिंग का लक बोलो, मेरे पास एक ही फॉर्म है. आणि लकीली ते बोरिवलीत होते त्यावेळेला. त्यांनी तो मला फॉर्म पाठवला, माझं काम झालं. म्हटलं तर 2020-21 कोविड वर्ष असतानाही 22मध्ये जानेवारी आणि मार्चला दोन्ही बिल्डिंगच्या OC आणून आम्ही डिलिव्हरी दिलेली आहे. वा वा. आणि सेल्स म्हणाल तर त्यावेळेला लोकांना बऱ्यापैकी लक्षात आलेलं होतं की आपल्याला कशा फ्लॅटची गरज आहे, जेव्हा वेन यू आर वर्किंग फ्रॉम होम, की तसं तुम्हाला सेपरेट रूम हवा आहे काय. त्यामुळे सेल्स म्हणाल तर आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या CC आणि सगळं आल्यामुळे सेल्सलाही काही त्रास झाला नाही आणि दोन्ही बिल्डिंग कम्प्लीट झाल्या. म्हणजे हे So, सगळे म्हणजे challenge- वाईटातून चांगला अनुभव. हो, खरंच. मगाशी आपण बोलता बोलता तुम्ही जस्ट उल्लेख केला होता ताई की आर्किटेक्ट लायझनिंग, आर्किटेक्ट डेव्हलपमेंट वगैरे, मला त्याबद्दल काही फार माहीत नाही, पण कदाचित जसं मी मगाशी म्हटलं की नॉर्मल माणसांना पण याच्याबद्दल माहीतच नसेल. आर्किटेक्ट मध्येही एवढी वेगवेगळे सब डिव्हिजन्स आहेत किंवा गोष्टी आहेत. आर्किटेक्चरल फील्ड हे इतकं मोठं आहे, एवढं फास्ट आहे की एक आर्किटेक्ट सगळ्या फील्डमध्ये जाऊच शकत नाही, इतकं मोठं आहे ते. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे आर्किटेक्चरमध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या पार्टमध्ये काम करू शकता. जसं की मी खूप आधी जसं सुरुवातीला म्हटलं मी इंटिरियर करून स्टार्ट केलेलं, आताही मी करते, पण ते असं फुल फ्लेज मोठ्या लेवलला नाही करत, पण थोडंफार इंटिरियर करते. पण मेन आम्ही करतो ते डिझायनिंग. एखादं प्रोजेक्ट आलं की त्याचं फिजिबिलिटी आणि सगळं सर्वे करून वर्किंग करून डिझायनिंग करणं, लायझनिंग करणं. लायझनिंग म्हणजे पुन्हा तुम्ही केलेलं डिझाईन हे गव्हर्नमेंटकडनं कसं अप्रूव्ह करून घेता येईल आणि ते ॲक्च्युली ऑन साईट कसं एक्झिक्यूट होईल, हे वेगवेगळी कामं आहेत. त्यामुळे आम्ही जे काम करतो निर्मिती क्रिएशनमध्ये ते डिझायनिंग, लायझनिंग आणि एक्झिक्युशन सगळं. हे आम्ही काम करतो. तर ताई, आर्किटेक्ट होणं हे स्वप्न होतं तुमचं, पण अशा कितीतरी मुलीही ते स्वप्न बघत असतील. तेव्हाचं हे फील्ड आणि आत्ताचं हे फील्ड, नक्कीच एवढ्या वर्षात त्याच्यामध्येही फरक झालाच असेल. तर तो फरक तुम्हाला कसा जाणवतो किंवा प्रकर्षाने जाणवते? ही आमच्या वेळेला ही गोष्ट वेगळी होती आणि आता ही गोष्ट वेगळी आहे. नाही, फरक तर खूप आहे. जेव्हा आम्ही आर्किटेक्चर केलं आणि आत्ता जे आर्किटेक्चरल म्हणजे कोर्सेस आहेत किंवा जे काही करत आहेत त्याच्यात खूप फरक आहे. मुलांना कम्प्युटर एक तर हँडी असल्याने त्यांना एवढा वाईड स्कोप आहे की म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज, त्यांच्याकडे ऑल ओव्हर वर्ल्ड काय चाललं आहे ह्याचं एक्सपोजर आणि 1 क्लिकवरती त्यांना जे हवं आहे ते अवेलेबल झालं आहे. पण मला वाटतं त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट मिस होते ते म्हणजे पेशन्स त्यांच्यातली. जेव्हा आम्ही ॲक्च्युअल हँड ड्राफ्टिंग करत होतो, मला असं वाटतं त्या हँड ड्राफ्टिंगने आमच्यामध्ये इनबिल्ड पेशन्स क्रिएट केले. पण आता ते पेशन्स मुलांमध्ये खूप कमी जाणवतात. पण तरीही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता 22 वर्षाचा विचार केला तर ज्या पद्धतीत आम्ही सुरुवात केली, जेव्हा आम्हाला काही माहीत नव्हतं आणि हे पुढे कसं होणार आहे आणि पुढे कुठपर्यंत, म्हणजे आता कसं फिक्स असतं, मग टार्गेट्स असतात, हे करायचं ते करायचं, हे झालं पाहिजे. आम्ही जेव्हा सुरुवात केली असं फिक्स टार्गेट असं काही नव्हतं की हे करायचंच आहे, इथपर्यंत पोचायचंच आहे. पण त्यावेळेला ते जे पेशन्स
होते ते पेशन्स मला असं वाटतं मेहनत कमी झाली कारण तुम्ही स्वतः हाताने ड्रॉइंग करत होता, बनवत आता ती मेहनत कमी झाली आहे, पण कसं झालंय ना की त्याच्याबरोबर त्यांनी मेहनत कमी झाली आहे, पण त्यामुळे ते प्रेझेंटेशन खूप सुंदर देऊ शकतायत. त्यांच्याकडे स्वतःला आणि स्वतःचं काम प्रेझेंट करण्याचे नवीन नवीन गोष्टी उपलब्ध आहेत त्यांना. पण त्याच्याबरोबर जो पेशन्स कमी होतोय किंवा टार्गेट ओरिएंटेड ते काम करतायत, त्याच्या रिलेटेड मी एवढंच म्हणेन की त्यांनी स्वतःला कुठेतरी एक पेशन्स वाढवण्यासाठी किंवा स्वतःवरती काहीतरी एक काम करणं गरजेचं आहे. जसं की आता आम्ही एवढे प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत काही प्रोजेक्ट स्वतः डेव्हलप केले, फक्त डिझाईन केले, पण असं नाही आहे ना की प्रत्येक मीटिंग जी तुम्ही करताय ती तुम्हाला फायनान्शियली काहीतरी देऊन जाते. हे कधीच होत नाही. आता कसं झालंय ना, आर्ली बेसवर पेमेंट पाहिजे, पण नाही, जर तुम्हाला एक एवढे वर्ष त्या फील्डमध्ये उभं राहायचंय, टिकून राहायचंय आणि एवढं करून तुम्हाला आता हे डिजिटली लोक फटाफट इकडे तिकडे पोचतायत, सगळं होत आहे, पण त्यावेळेला तुम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोचणार की तुम्ही हे करताय हे कळण्यासाठी काय त्यावेळेला अवेलेबल होतं. त्यामुळे मीटिंग्स करणं, त्या मीटिंग्समधून आज एका मीटिंगमध्ये एक माणूस ओळखतोय, तो बाहेर जाऊन 4 जणांना तरी नक्की सांगेल. सो त्यावेळेला त्या पद्धतीतच होत गेलं की तुम्हाला लोकांपर्यंत रीच आउट व्हायला मीटिंग्स करायच्या आहेत, लोकांना भेटायचं आहे, पण कंपल्सरी नाही आहे ती मीटिंग तुम्हाला फायनान्शियली काही देऊन जाणार आहे. म्हणजे पेशन्स करेक्ट. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला फायनान्शियली काही देऊन जाईल असं काही नाही आहे, पण आज जर तुम्ही लोकांपर्यंत पोचायचं आहे, लोकांना म्हणजे कळलं पाहिजे की तुम्ही काय काम करताय, तुमचं काम आवडलं पाहिजे, ह्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत रीच आउट होण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. मग म्हणजे हा माझा पुढचा प्रश्न होता, त्याचं उत्तर आत्ताच तुम्ही दिलं की नेक्स्ट जनरेशनला नक्की काय सल्ला दिला जाईल किंवा काय ॲडवाईस दिला जाईल, जसं आपण आत्ता असं म्हणालो की तर तुम्ही पेशन्स हा आहे आणि स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा, स्वतःच्या कामात प्रामाणिकता ठेवा, तरच लोकांचा तुमच्यावर ट्रस्ट बसणार आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामात 100% प्रामाणिकता ठेवता आणि त्याप्रमाणे तुम्ही ती वास्तू उभं करण्याचा जेव्हा प्रयत्न करता ना, ती माझ्या मते एक प्रकारची देशसेवा आहे. हो, खूप छान. कारण सुरुवातीचं तुमचं वाक्य होतं की घर म्हणजे हा प्रत्येक व्यक्तीचा, स्पेशली आपण इंडियामध्ये जेव्हा ह्या गोष्टी करतो की प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याची गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही डिरेक्टली त्यांच्या इमोशनला जोडले जाताय. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या इमोशनला जोडले जाताय, तुम्हाला त्यांचा ट्रस्ट जिंकणं आणि तुम्ही 100% प्रामाणिक राहून त्यांना ते घर देणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यावरती जर तुम्ही काम करू शकले आणि हे प्रत्येकाने ठरवलं ना, ती एक प्रकारची तुम्ही देश म्हणजे आपल्याला जी आमिष येतात त्यांनाही स्वतःला बळी न पडता आपण आपला प्रामाणिकपणा टिकवणं हे शेवटी तुमच्या हातात आहे. आणि हे केलं तर तुम्हाला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळेल असं मला वाटतं. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला नवीन पिढीला. खरंच छान. तुमचा खूप छान इंटरव्ह्यू होतोय, मस्त झाला. तर हे आता आम्हाला माहिती पण खूप मिळाली, कारण आम्हाला मी पहिल्यांदा म्हटलं तसं की जास्त माहिती नाही आहे या फील्डबद्दल. आय एम शुअर प्रेक्षकांना पण तेवढी नव्हती, आणि तुमच्या या इंटरव्ह्यूमुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत. आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूया, रॅपिड फायर. तर क्विकली तुम्हाला आन्सर द्यायचे काही जे वाटतं त्याचं उत्तर द्या. पण क्विक. तर अदिती मॅडम आर्किटेक्ट नसत्या तर कोणत्या व्यवसायात असत्या? टीचिंग किंवा मला एक स्टॅटिस्टिक्सची आवड होती, तर स्टॅटिस्टिक फील्डमध्ये असतं. तुमचं एखादं आवडतं वास्तुशिल्प? एखादं असं नाही आहे, पण ज्या हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत ते मला सगळे आवडतात. कारण त्या प्रत्येक हेरिटेज स्ट्रक्चरला त्याची एक हिस्टॉरिकल स्टोरी आहे. पण तरी म्हणाल तर जे आपलं मुंबई सिटी जे मेन ह्याच्यात त्यांनी जे ब्रिटिशकालीन बांधलेलं आहे ते परत होणे नाही. आणि लेटेस्टमध्ये म्हणाल तर मला दुबई फ्रेम हा प्रकार खूप आवडला. तुमचं एखादं आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक म्हणण्यापेक्षा मी आवडती लेखिका म्हणेन की सध्या मी सुधा मूर्तींचे जेवढे मला बुक्स अवेलेबल होत आहेत वाचते, आणि त्यांच्याकडनं एक वेगळं इन्स्पिरेशन आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी
लेटेस्टमध्ये तरी त्यांच्या सगळ्यांच्याच फेवरेट आहेत सुधा मॅडम. नेक्स्ट की तुम्ही म्हणजे न चुकता अशी कोणती गोष्ट करता, रोज न चुकता करता अशी? मेडिटेशन मला वाटतं हे जे काही आत्तापर्यंतचा बॅलन्स आपण डिस्कस करतोय हा फक्त आणि फक्त त्याच्यामुळे आहे. अदितीताई, आपण आता आपल्या जाता जाता या सेगमेंटकडे आलो आहोत. तर त्यात आम्ही आमच्या बॉस लेडीला निरोप नाही देत, तर पुन्हा येण्याचं आमंत्रण देतो. थँक्यू. आणि याच सेगमेंटमध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी थेट संवाद साधू शकता. तर तुम्ही काय सांगाल? एकदा ट्रस्ट ठेवून तर बघा, हेच मी निर्मिती क्रिएशनच्या वतीने सगळ्यांना सांगेन. आमचं अनमोल निर्मिती या नावाने वेबसाईट आहे, शिवाय यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे. तिकडे तुम्हाला आमची पूर्ण माहिती म्हणजे आत्तापर्यंत केलेले सगळे प्रोजेक्ट्स आणि इवन येणाऱ्या म्हणजे अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दलची पूर्ण माहिती तिकडे मिळेल. शिवाय आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्सही तिकडे आहेत. प्लीज डू लाईक अँड शेअर. तर आदित्यताई, खूप छान मज्जा आली आज गप्पा मारायला. तुमचा वेळ मिळाला आम्हाला आणि खरंच खूप छान माहिती मिळाली. या फील्डमध्ये पण एवढं काही असतं हे आत्ता आजच आम्हाला कळलं. तर आता जाता जाता एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला देतोय. आमचा एक मित्र आहे मयूर, तो स्वतः शेतकरी आहे. त्याचा स्वतःचा ब्रँड आहे उगम नावाचा. तो आणि त्याचे शेतकरी मित्र मिळून त्यांनी एक स्पेशल कुकीज बनवल्या. तर त्या कुकीज तुम्हाला आम्ही आज देणार आहोत. ह्या मिलेट्सच्या कुकीज आहेत आणि मैदा विरहित आहेत, रिफाईंड शुगर नाहीये, प्रिझर्वेटिव्ह नाहीये आणि शेतकऱ्यांनीच बनवलेला ऑर्गॅनिक गूळ याच्यात आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि आम्हाला अभिप्राय द्या. थँक्यू सो मच. थँक्स. नमस्कार मंडळी. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुमच्या आजूबाजूलाही अशा मराठी महिला उद्योजिका असतील तर त्यांच्याबद्दल पण आम्हाला माहिती द्या कमेंट्समध्ये. तर आम्ही आमच्या पॉवरकास्टमध्ये त्यांना नक्की सहभागी करून घेऊ. तर तुमचे अभिप्राय देण्यासाठी आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आम्हाला नक्की संपर्क साधा. पुन्हा एकदा आपण भेटू द बॉस लेडी पॉवरकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आमच्या नवीन बॉस लेडीसोबत. धन्यवाद.